आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमधून मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली जोरात सुरू आहेत. त्याची पहिली ठिणगी आता कागलला पडली आहे. कागलला राष्ट्रवादी पक्षात पहिली बंडखोरी होण्याची शक्यता आहे, कारण पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आता बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंडखोरी करत असताना त्यांनी थेट पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी मला 2-3 वर्षे शब्द दिला होता की उमेदवारी देणार, आता मात्र त्यांनी विश्वासघात केला आहे, असा आरोप शीतल फराकटे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेला आहे. त्यामुळे आता पहिली ठिणगी कागलला पडली असताना आणि अतिशय जवळच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या म्हणजे जिल्हाध्यक्षा आणि त्याच व्यक्तीने आरोप केल्यामुळे आता कागलमध्ये या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. महाधुरळानं शीतल फराकटे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नेमकं काय म्हणाल्या शीतल फराकटे पहा. नमस्कार. गुरुबाळ माळी बोलतोय महाधुरळा युट्यूब चॅनल मधून. नमस्कार. की आज भूमिका बघितली की पक्षाचा राजीनामा देणार आणि स्वतंत्र लढणार, काय नेमकं झालंय? नाही, मी गेले 2-3 वर्षापूर्वी साहेबांनी मला शब्द दिला होता की जिल्हा परिषदेसाठी तुला उमेदवारी देतो. हा. आणि मग काय कुठं बिनसलं मला हेच कळलं नाही आणि शेवटच्या टप्प्यात साहेबांनी उमेदवारी नाकारली. आणि मग असं असताना एवढ्या वर्ष केलेलं काम आणि अजून लोकांच्यासाठी काम करायची तळमळ प्रत्यक्षात जाऊन असताना सुद्धा मला आज थांबावं लागलं. हा. ही फार मोठी खंत आहे. आणि असं असताना आज जर नाही उमेदवारी तिकडून तर आता लढणं याच्याशिवाय पर्याय नाही माझ्यासमोर. थांबायचंच आहे तर लढायचं आधी, असा विचार केला मी. कुठल्या पक्षाच्या वतीनं लढणार? नाही, अजून काय असं ठरलं नाही. जेव्हा ठरेल तेव्हा नक्की तुम्हाला आधी सांगेन. पण फॉर्म उद्या मी भरणार आहे. अपक्ष तर अपक्ष. तुमच्यावर अन्याय झालाय असं का वाटतंय तुम्हाला? अन्याय झालाय असा याचा विषय असा आहे की सुरुवातीपासून मुश्रीफ साहेबांनी, मी त्यांना दोष देतच नाही कारण ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतील. हा. मला व्यासपीठ दिलं, मला ओळख दिली, हे मी अमान्य करणार नाही. हा. पण त्या व्यासपीठावरूनचा फायदा किंवा त्या व्यासपीठावरून मी माझ्या स्वार्थासाठी कधीच काम केलं नाही. 100% साहेबांच्यासाठीच काम करण्याचा प्रयत्न केला. हा. आणि असं असताना जेव्हा स्वतः त्यांनी शब्द दिलाय तर का पाळला नाही शेवटच्या टप्प्यात? म्हणजे एवढं फार मनाला लागण्यासारखी गोष्ट आहे की असं काय झालं की साहेबांना माझी उमेदवारी नाकारावी लागली, किंवा असं कुठलं कारण आहे की त्यांनी मला उमेदवारी दिली नाही? त्यांच्या काही राजकीय अडचणी असू शकतील. असतील कदाचित, काही इथल्या स्थानिक कुणाचा असेल किंवा काही असेल. पण माझं म्हणणं आहे की जे माणूस खरंच तुमच्यासाठी तळमळीनं काम करते, तुमची बाजू मांडते, तर त्याची बाजूच घ्यायची वेळ आलेली होती पण तुम्ही घेतली नाही. ही खंत फार वाटते. आयुष्यभर मी तुमची बाजू घेतली पण आज एक दिवस असा होता की तुम्ही माझी बाजू घ्यायला पाहिजे होती आणि मला विश्वास होता की तुम्ही घ्याल, तर ती घेतली नाही. ही फार मोठी खंत आहे माझ्यासाठी. तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली नाही? नक्कीच झाली आमची त्यांच्याशी चर्चा. हा. त्यांनी मला काय तुला मग पुढचं कुठलं तरी पद देतो किंवा काहीतरी राज्यावर घेतो असं मला सांगितलं. पण मी सत्तेसाठी किंवा पैसा मिळवण्यासाठी या राजकारणात मुळात नाही. मी सुरुवातीपासूनच माझी काम करण्याची धडपड आहे. मी आता सरपंच म्हणून माझ्या गावामध्ये 7-8 वर्ष मी आता काम करते. हो. लोकांच्या पर्यंत पोहोचून काम करायची माझी फार इच्छा आहे आणि इच्छा पूर्ण होईल यासाठी मी या निवडणुकीची वाट बघितली इतके वर्ष. हो. आरक्षणाची वाट बघितली हा. आणि सगळं जुळून आलं देवाच्या कृपेनं. आणि मग माशी कुठे शिंकली हा प्रश्न माझ्या मनात येतो. अजितदादांनी पण तुम्हाला, उपमुख्यमंत्री अजितदादांनी पण तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला? नक्की. या दादांचा मला काल सकाळी फोन आला होता. त्याच्या आधी आमच्या रुपालीताई चाकणकर असतील किंवा तटकरे साहेब असतील, या सगळ्यांचे फोन झाले. दादा मला म्हणाले की तू चांगली कार्य करतेस आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं परखड मतं मांडणं किंवा संघटनात्मक काम तुझं चांगलं आहे. मग तू असा निर्णय घेऊ नको गडबडीनं, आपण पुढे काहीतरी द्यायचं बघूया. पण
शेवटी कसं असतंय, ज्या ठिकाणी आपल्याला करायची इच्छा असते, जे करायचं आपण इतक्या वर्ष लोकांच्यासाठी काम करायचं ठरवून ठेवलेलं असताना जेव्हा समोर असं काहीतरी होते तेव्हा मग काय त्याच्यातला मूड निघून जातोय. मग कशाला हे असं वाटतंय. आणि मग जर करायचंच आहे काम लोकांच्यासाठी हो. तर मग कशाला पक्ष. आपणही तसं पण करूच शकतोय की. आणि म्हणून यासाठी मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. तुम्ही एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि तुम्हीच त्या पक्षाच्या विरोधात बंडखोरी करताय, असा मेसेज जाणार नाही समोर? जाईलही कदाचित, पण माझं अजूनही तितकंच ठाम मत आहे. आजही मी आमच्या नेत्यांचा, आदरणीय मुश्रीफ साहेबांचा आदरच करते. हा. पण असं का घडतं प्रत्येक वेळी सामान्य लोकांच्या मध्ये, सामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये, की त्यांना बंड करावं लागतं. माझी इच्छा नाही. एक कुटुंब म्हणून मुश्रीफ पार्टीमध्ये मी आजपर्यंत काम केलं. वडिलांच्या ठिकाणी मुश्रीफ साहेबांना मी आजपर्यंत बघितलं. असं असताना जेव्हा खरंच मला साथ द्यायची त्यांची वेळ होती तेव्हा त्यांनी साथ का सोडली असा प्रश्न आमच्या मनामध्ये अजूनही त्याचं उत्तरच मिळत नाही आम्हाला. उद्या जर त्यांनी तुमची समजूत काढली तर यातनं माघार घेणार का? नाही 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 म्हणजे तू लढणार हे नाही ठाम आहे. मी हो नक्की नक्की आणि नक्की. इतर मी कुठल्या लढणार पक्षांनी तुमच्याशी संपर्क साधला का तुमची भूमिका जाहीर झाल्यानंतर? नक्कीच. अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. त्यांची आम्हाला म्हणजे सांगणं आहे की तुम्ही आमच्याकडे या. 2 दिवसापासून ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतायत. पण अजून असं आमचं म्हणजे आम्ही असं नाही ठरवलेलं की काय करायचं. काही धाडसी निर्णय घेणार? ठरवलं. काही धाडसी निर्णय, आता जो धाडसी निर्णय घेतलाय तसा आणखीन एक धाडसी निर्णय घेणार का इतर कुठल्या कशाच्या पक्षात जाण्यासंदर्भात? असं काय नाही. कुठं जर म्हणजे वाटलं मला किंवा माझी घरच्यांची काय मनस्थिती असेल त्याच्यावर मी ठरवेन. हा. आजचा दिवस आहे, अजून उद्याचा आहे 3 वाजेपर्यंत. हा. बघू काय होईल. मैदानात कळवेनच उतरणार हे तुम्हाला. नक्की. नक्की नक्की 100%. चालेल, धन्यवाद. हो धन्यवाद धन्यवाद.